राम मनोहर लोहिया यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान करून ठेवलंय। जब सड़कें सुनी हो जाती है तो संसद आवारा हो जाती है। याचा अर्थ असा की लोकशाही जनतेनं आणि तरुणांनी सरकार विरोधात लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून प्रश्न विचारून जिवंत राहणं अत्यंत गरजेचं आहे। नाहीतर सरकार हुकुमशहा बनू शकतं। आज दिल्लीतलं आंदोलन अजूनही आम्ही मेलेलो नाहीत, आजही आम्हाला आमच्या प्रश्नांची आमच्या हक्कांची जाण आहे हेच सिद्ध करतंय। काल दिल्लीत तरुणांवरती लाठीमार करून त्यांना रक्तबंबाळ करून केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी जे केलं त्याची नोंद इतिहासात काळा दिवस म्हणून नक्कीच घेतली जाईल। आपल्या हक्कासाठी आणि भ्रष्ट व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ज्या पद्धतीने एखाद्या अतिरेक्यांप्रमाणे बदलून काढलंय ते बघता केंद्र सरकार आंदोलनाला पूर्णपणे घाबरलंय असंच यातून दिसून येतंय। उपोषणानं शीण झालेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी अत्यंत धूर्तपणे अक्षरशः उचलून नेत रुग्णालयात भरती केलं। यामुळे आंदोलनाची दिशा भरकटेल आणि हे आंदोलन चिरडता येईल असं सरकारला वाटलं होतं। परंतु अभिजित दिपके यांनी हे आंदोलन पुढे नेत हे दाखवून दिलंय की ही लढाई आता फक्त अटीतटीची आहे। विद्यार्थी हित विरुद्ध भ्रष्ट प्रशासन यातलं हे आंदोलन आहे। सोमवारी पोलिसांनी आंदोलकांवर ज्या निर्दयतेने लाठीमार केला, पाण्याच्या बमच्या बम रिकामे केले ते बघता हे आंदोलन यामुळे अधिक तीव्र होणार हे नक्की। जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलकांनी अत्यंत गनिमी काव्यानं रात्रीतून आपल्या आंदोलनाची दिशा ठरवली। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन आता अत्यंत टोकाचं बनलंय। दिल्ली पोलिसांच्या दंडेशाहीला न घाबरता विद्यार्थी सलग दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर उतरले। हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं सांगण्यात आलंय। पाहुयात नेमकं कालच्या आंदोलनाची इनसाइड स्टोरी काय आहे। कोणत्याही देशाचा तरुण उन्हातानात पावसात आपलं घरदार सोडून रस्त्यावर का बसतो? कारण त्याच्या भविष्याशी जेव्हा खेळ खेळला जातो तेव्हा केवळ त्याचं आयुष्य बर्बाद होत नाही तर त्याच्या मागे असलेल्या त्याच्या कुटुंबाचं हे आयुष्य दावणीला बांधलं जातं। नेट पेपर फुटी प्रकरण, परीक्षांमधील सातत्यपूर्ण गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतली भ्रष्टाचाराची कीड यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय। कित्येक वर्ष दिवस रात्र अभ्यास करून कर्ज काढून मुलं परीक्षेची तयारी करतात, पण परीक्षेच्या अवघ्या 1-2 दिवस आधीच पेपर फुटतात। तेव्हा विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक कष्टाचा आणि त्यांच्या पालकांच्या पैशांचा चुराडा होतो। कालही जंतर मंतर गेल्या 20-22 दिवसांपासून देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले तरुण इथं राजकारण करायला आलेले नव्हते, ते केवळ त्यांच्या हक्काचा न्याय मागण्यासाठी शिक्षण मंत्र्यांच्या उत्तरदायित्वासाठी आले होते। जर सरकारने वेळीच चर्चा केली असती तर आज ही वेळ आलीच नसती। लोकशाहीचं सर्वात मोठं सौंदर्य म्हणजे संवाद। जर विद्यार्थी गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या मागण्या मांडत होते तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी किंवा सरकारनं त्यांच्या प्रतिनिधींशी तात्काळ चर्चा का केली नाही? की सरकारला मुद्दाम हे आंदोलन चिघळू द्यायचं होतं असा प्रश्न आता विचारला जातोय। आंदोलकांचा संसदेवरील मोर्चा हा अचानक ठरला नव्हता। जेव्हा शांततेच्या मार्गाने केलेल्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं तेव्हाच जन आंदोलन तीव्र होतं। सरकारनं सुरुवातीला चर्चेची दारं खुली ठेवली असती तर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला बोलावून ठोस आश्वासनं दिली असती तर हजारो विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याची गरजच उरली नसती। प्रशासनाच्या याच अहंकारी धोरणामुळे कालचा संघर्ष पेटला। काल जंतर मंतरवर ज्या पद्धतीने सुरक्षेचा वेढा उभारण्यात आला होता तो पाहून एकच प्रश्न पडतो, सरकार देशाच्या भविष्याला इतकं का घाबरलंय? दिल्ली पोलिसांनी तर हद्दच केली। त्यांनी आंदोलकांना रोखण्यासाठी केवळ बॅरिगेड्स लावले नाही तर त्यांना वेल्डिंग करून पक्की तटबंदी उभारली। जणू काही सीमेवर शत्रूचं सैन्य उभं आहे। या पद्धतीने निशस्त्र विद्यार्थ्यांसाठी शेकडोंच्या संख्येनं पोलीस रस्त्यावर उतरले होते। काल जंतर मंतरवर ज्यांना मारण्यात आलं ते गुन्हेगार नव्हते, ते या देशाचे नागरिक आणि उद्याचे डॉक्टर, इंजिनियर, IAS, IPS अधिकारी होते। एका बाजूला सरकार युवा शक्ती आणि डिजिटल इंडियाच्या मोठमोठ्या गप्पा मारते आणि दुसऱ्या बाजूला त्याच युवा शक्तीला रस्त्यावरती रक्तबंबाळ केलं जातं। जेव्हा एखादे सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बनवतं तेव्हा समजून जावं की व्यवस्थेमध्ये गंभीर दोष निर्माण झालेले आहेत। म्हणूनच शांततापूर्ण आंदोलनाला अशा अमानुष पद्धतीने चिरडणं हा भारताच्या लोकशाही इतिहासातील एक काळा दिवस ठरला। दुसरीकडे अभिजित दिपके यांनी सरकारवर काही धक्कादायक असे आरोप सुद्धा केलेत। केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या निवासस्थानी काल पार पडलेल्या बैठकीत आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला तब्बल 5 तास डांबून ठेवलं गेलं। त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले। JP नड्डा यांच्या निवासस्थानी चर्चेसाठी गेलेल्या सौरभ दास आणि आशुतोष रांका यांचे मोबाईल आज जाण्यापूर्वीच काढून घेण्यात आले होते।
त्यामुळे त्यांना बाहेरील परिस्थितीची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. सरकारने चर्चेचा प्रस्ताव दिल्यानंतर शिष्टमंडळ सकाळी 11:50 नड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. आंदोलकांचा आरोप आहे की त्यांना दुपारी 4 वाजेपर्यंत जवळपास 5 तास तिथेच थांबवून ठेवण्यात आलं. 5 तास थांबवून ठेवल्यानंतर प्रत्यक्ष भेट आणि चर्चा मात्र केवळ 10 मिनिटच झाली, असा दावा प्रवक्ते सौरभ दास यांनी केला. एकीकडे शिष्टमंडळाला आत मोबाईल शिवाय डांबून ठेवलं गेलं होतं, तर नेमकं त्याच काळात बाहेर जंतर मंतरवर पोलिसांनी आंदोलन दडपण्यासाठी विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज सुरू केला आणि अश्रुधूर सोडला. यात 150हून अधिक मुलं मुली जखमी झाल्याचा दावा दिपके यांनी केला. सरकार पक्षाच्या म्हणण्यानुसार नड्डा यांनी शिष्टमंडळासोबतच 2 टप्प्यात चर्चा केली. पहिल्या बैठकीत सकाळी 11:50 त्यांनी आंदोलकांच्या मागण्या तोंडी ऐकून घेतल्या आणि त्यांना त्या लेखी स्वरूपात सादर करण्यास सांगितलं. आंदोलक प्रतिनिधी मागण्यांचा मसुदा तयार करून दुपारी 4 वाजता पुन्हा आले आणि त्यांनी अधिकृत लेखी निवेदन नड्डा यांच्याकडे सुपूर्द केलं. त्यामुळे या 2 प्रक्रियांमध्ये वेळेचा अंतर होता. कोणालाही डांबून ठेवलं नव्हतं, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. नड्डा यांनी आंदोलकांना सांगितलं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, सोनम वांगचुक यांची सुटका आणि मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना भरपाई या 3 मागण्यांवरती ते सरकारमधील वरिष्ठ पातळीवर आणि गृह मंत्रालयाशी चर्चा करतील. परंतु सरकारनं हे लक्षात ठेवलं पाहिजे की दडपशाहीनं काही काळासाठी आवाज दाबता येईल, पण विद्यार्थ्यांच्या मनात पेटलेली न्यायाची ठिणगी विझवता येणार नाही. आता वेळ आहे की सरकारनं आपला अहंकार बाजूला ठेवून या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा आणि शिक्षण व्यवस्थेतील हा सावळा गोंधळ कायमचा थांबवावा. काल दिल्लीत जो काही प्रकार झाला, रक्तबंबाळ अवस्थेतील मुलं इकडून तिकडं पळत होती, तो रेकॉर्डवर आहे. विचार करा, त्यांच्या पालकांच्या मनावर नेमकं काय बितलं असेल. लोकांनी काँग्रेसचंही सरकार पाहिलंय. ज्या अण्णांच्या आंदोलनात स्वतः पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी थोडाही अहंकार आड न येऊ देता अण्णांना सरबत पाजून त्यांचं आंदोलन सोडवलं होतं आणि हे लोक सुद्धा बघतायत, म्हणजे हे सरकारही ते बघत होतं आणि आत्ताचं सरकार पोलिसांच्या आडून विद्यार्थ्यांचंच रक्त सांडतंय. त्यामुळे सध्याच्या घडीला प्रश्न हा आहे की मान्य आहे 70-72 वर्षांच्या काळात काँग्रेसनं काही केलंही असेल, मात्र इतिहास हाच सांगतो की ज्या ज्यावेळी कुणी आंदोलनं उपोषणं केलेत त्यावेळी सरकारने अहंकार बाजूला ठेवता आणि स्वतःला जनतेचा सेवक म्हणून या आंदोलनाची वेळोवेळी दखल घेतलेली आहे. मात्र कार जंतर मंतरवरती जे घडलंय त्यामुळे अख्खा देश सुन्न पडलेला आहे. फक्त शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जात होता, मात्र काल दिल्लीमध्ये जे काही घडलंय त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही राजीनाम्याची मागणी होती. काल जे काही जंतर मंतरवर घडलं ते पाहून तुमच्या मनात नेमकं काय आलं? तुमच्या मुलांचं भविष्य एकदा तरी डोळ्यासमोर आलं? कमेंट करा. जय महाराष्ट्र.